आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आंधळ्या लोकांची संस्था खूप वाढली आहे, म्हणून त्यांच्यासाठी आपण आता खास करून शिबिर ठेवलेले आहे. जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुम्हाला आवाजावरून समजलंच आहे. तर आता गणपती बाप्पाच्या पूजे पण स्थापना आता चालू आहे आणि आता पूजा पण सुरू झालेली आहे आणि आता बाहेर सगळा मॉल एकदम चांगला रंगलेला आहे आणि तो रंगात आपण आता मिळून आता पुढे 2-3 दिवसाची वाटचाल करू आणि खूप आनंद लुटू आणि दाखवत आता बाहेर काय चालू आहे. आणि चला आता दाखवतो. आता बाहेर मस्त रांगोळी सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि आता बघू, आता जाऊ मस्त आणि येऊ गणपती बाप्पाचं दर्शन. त्याच्या बाहेर आल्या सुरुवात झाली मस्त रांगोळीची. इकडे काढली आहे, इथं काढली आहे, अजून पुढे पण केली आहे बघा. आता तिकडे पूजा सुरू आहे. आता बघू आता कसं पुढचं. इथं पण मस्त रांगोळी काढलेली आहे आणि इथं पण मस्त मंडप लागून बाप्पाचं दर्शन झालं. तर आज सर्वांनी तर शिबिराचा लाभ आहे तर नक्की या लाभ घ्यायला. आणि इथंच आहे तर तुम्हाला त्या शिबिर सगळं संध्याकाळी बघायला भेटणारच आहे. बट आता चालू आहे मस्त पूजा झाल्यानंतर भेटू. कारण की त्यांना एक्सपिरियन्स खूप आहे ना. आता आरतीची वेळ झालेली आहे आणि आता आरती सगळीसाठी तयार झालेली आहे आणि आता आरतीचं ताट आणि मस्त आता आजच्या दिवसाची पहिली आरतीसाठी सगळे तयार आहे. अर्धी पब्लिक तिकडे, अर्धी पब्लिक पण इकडे. तर सगळेजण आता आलेले आहे आणि आता घेऊ आपण आरतीचा. देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. गणपती बाप्पाला मस्त नैवेद्य देऊन आता आरती पण सगळी संपन्न झालेली आहे आणि आता मस्त गणपती बाप्पाला नैवेद्य दिलेला आहे. आजचा नैवेद्य एक साथ 2-2 नैवेद्य आले. मस्त मोदकाचा पण नैवेद्य आहे. सगळी मिठाई, सगळ्या प्रकारे मिठाई, बुंदी खेळी, सगळे फळं बिळं गणपती बाप्पासाठी आलेले आहे. आणि आमचे छोटेसे मंडळ कार्यकर्ता, तिचं नाव आहे सांची आहे पण ही आई कोणची तुम्हाला बोललो होतो. तर संध्याकाळी शिबिर आहे तर आता शिबिरचा बॅनर पण लागला आहे आणि आता इकडे आम्ही ऑलमोस्ट तयारी पण केलेली आहे. आणि आता मस्त आतमध्ये पण मंडप टाकून इकडे पण लाईट लावलेला आहे. पण आता इथं सगळ्या खुर्च्या, इथं टेबल पण टाकलेले आहे आणि बाहेर पण अरेंज केलेलं आहे सगळ्या गोष्टी. आता अरेंज फक्त आता 4 वाजेचा टाईम बाकी आहे आणि जेव्हा पब्लिक सगळे येणार तेव्हा तुम्हाला दाखवतो. असं सेटअप आहे. तुम्ही सगळ्यांनी पण आला तर उद्या सकाळी या नक्की शिबिराचा लाभ घ्यायला. सगळ्या प्रकारचे इकडे फ्रेम सगळ्या ठेवलेले आहे आणि इकडे सगळं मोफत चेकअप सगळं चाललेलं आहे. आणि आता इथून सगळ्यांचे नंबर चांगले लागलेले आणि इकडे सगळं सेटअप सगळं रेडी आहे. तर सगळ्यांनी जमलं तर या उद्या नक्की. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आंधळ्या लोकांची संस्था खूप वाढली आहे, म्हणून त्यांच्यासाठी आपण आता खास करून शिबिर ठेवलेलं आहे. इथं नाही, इथं अख्खा क्लिअर आहे. चेक झालं काय बोलले? ओके बघितलं का? आता बघू. आता म्हाताऱ्या बसल्या. आता याला चष्मा लागला. आता बघू आता याला ABCD येते का नाही वाजता. काय 10वीला अपवास आहे, त्याला ABCD पण येतं. बघू. या फॉर ॲपल गाईस. यावर्षी आपण पहिल्यांदाच कार्यक्रम ठेवला आहे भजनाचा. तर आता बघू आता कार्यक्रम कसा वाजतोय. आणि आता मस्त गणपती बाप्पाची अजून आरती बाकी आहे आणि आता बघू तो भजनाचा कार्यक्रम कसा पूर्ण होतोय, पार पडतोय. आता तुम्ही कंटिन्यू बघा.
भजन झाल्यानंतर आता आमचा नाईट आऊट सुरू होणार आहे आणि नाईट आऊट सुरू होण्यासाठी तर सगळे पोरं सज्ज झाले आहे क्रिकेट खेळण्यासाठी. आणि आता तुम्हाला बघायला भेटणार आहे नाईट क्रिकेट. जाताना दाखवायचं. काहीच तर तुम्ही बघितले आज दिवसभरात मजा किती आली. पण आता झाले 3 वाजले आणि आता आपण इथंच ब्लॉग एंड करू. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघायला रेडी राहा. विसर्जन सोहळा आता जो आहे 2026चा भव्य विसर्जन सोहळा, तर तो तुम्हाला उद्या बघायला आणि पुढच्या ज्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. बट तो ब्लॉग बघायला विसरू नका. आणि आय होपफुली तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू आपण अशा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. रात्रीचे 4 वाजले तरी मस्ती काय कमी व्हायची नाव घेत नाही पोरांचं.